नमस्कार. आज आपण अत्यंत बहुगुणी अशी अळशी म्हणजे जवस ची चटणी बनवणार आहोत. हे बघा, हे जवस आहे. त्याला आपण आळशी पण म्हणतात. ते आपण जर कढईत आपण ठेवलेली आहे, तर आपण भाजून घेऊया. हे 100 ग्रॅम जवस आहे. ते तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात मिळतात. आता हे हळू गॅसवर कढई तापली की आपण हे जवस कढई तापली की हे जवस आपण भाजून घेऊया. एकदम हळू गॅसवर भाजायचे, फास्ट गॅस करायचा नाही. हे बघा, भाजायला सुरुवात झाली की हे तडतड आवाज येतो. हे अळशी एकदम शरीराला आपल्या एकदम उपयुक्त आहे. याच्यामध्ये फायबर भरपूर असते आणि चयापचयाची शक्ती पण सुधारते. अळशीच्या बिया म्हणजे जवस हे मेंदूसाठी शक्तिवर्धक आहे. जेवणानंतर तुम्ही याची पावडर जरी नुसती केली खाल्ली ना, बडीशेप सारखी, तरी चालते. पण उन्हाळ्यामध्ये जवस हे उष्ण आहे, त्यामुळे उन्हाळ्यात ह्याचा जास्त वापर करायचा नाही. आता हिवाळा, थंडी, पावसाळा याच्यामध्ये तुम्ही खाऊ शकता, परंतु हे जास्त खाल्लं जात नाही. जास्त खायचं पण नाही, कारण हे उष्ण आहे. उन्हाळ्यामध्ये ह्याचा अतिवापर टाळायचा. ह्याच्यामुळे चयापचयाची शक्ती आपली सुधारते. ते बघा, आता हे त्याचा कलर बदलायला लागतो. जसं हे भाजत येतं तसं याचा रंग बदलतो. हे बघा, आवाज येतोय. तर हे खरपूस भाजून घ्यायचं. कमी व्यवस्थित नीट भाजलं नाही ना, तर ती चटणी कचकच लागते. हे बघा, अजून त्याचा आवाज तडतड बंद होईपर्यंत हे भाजून घ्यायचं. मंद गॅसवर भाजून घ्यायचं. त्याची चटणी तुम्ही रोज जेवणामध्ये 1 चमचा खाऊ शकता. जास्त खायची नाही. हाडांसाठी पण हे जवस एकदम उपयुक्त आहे. कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, फायबर पण भरपूर प्रमाणात आहे आणि वजन कमी करण्यासाठी ही एकदम उपयुक्त असं जवस आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी होतं. हे बघा, त्याचा कलर खूप बदललेला आहे. आता आपले हे भाजत आलेले आहे. जवळजवळ 10 मिनिटं तरी लागतात त्याला भाजायला. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा, याचा आवाज पण आता बंद झालेला आहे. आणि हे जवस हे तेलबिया आहे, म्हणजे त्यामुळे याचा तडतड आवाज येतो. हे बघा, आता आवाज आता कमी झालेला आहे. आता आपले जवस आपण बघू शकतो. भाजलेलं आहे, पूर्ण भाजलेलं आहे. आता आपण हे काढूया. हे मंद आचेवर सगळे भाजून घ्यायचं. गॅस अजिबात जास्त करायचं नाही. 2 चमचे तीळ घेऊया. तीळ सुद्धा आपण थोडे भाजून घेऊया. तीळ तुम्हाला टाकायचे नसले तर तुम्ही नका टाकू, ऑप्शनल आहे. तीळ टाकू नका. हे बघा, तीळ पण कसे उडत आहेत. तीळ जवस हे असे भाजायला लागले की उडतात. तेव्हा हे भाजून झाले. जास्त भाजायचे नाही. आता
थोडंसं छोटा चमचा जिरं घेऊया. जिरं नुसतं गरम करायचं, जास्त भाजायचं नाही. नुसतं गरम करायचं थोडंसं. आपण कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता पण तुम्हाला हवा असला तर टाका. कढीपत्ता खरपूस भाजायचा, पण काय त्यातलं ओलसरपणा कढीपत्ता जो आहे तो निघून गेला पाहिजे. नाही तर काय ओलसर राहिला तर चटणी आपली खराब होईल. ही चटणी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता. 3-4 पाकळ्या लसूण घेऊया. लसूण सुद्धा जास्त भाजायचं नाही, थोडंसं गरम करायचा. लसूण पण तुम्हाला हवा असला तर टाका. हे जवसची नुसती पावडर करून ठेवली, तुम्ही भाजीमध्ये 1-1 चमचा जरी रोज टाकली तरी तुमच्या पोटासाठी चांगली असते. नाही बघा, आता आपलं हे सगळं भाजून झालेलं आहे. तर आपण आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तुमच्याकडे जर खलबत्ता, पाटा वरवंटा असला तर तुम्ही त्याच्यावर वाटू शकता. आता मी मिक्सरवर वाटणार आहे. आता हे थंड झालेलं आहे मिश्रण, तर आपण वाटून घेऊया. तर चवीनुसार मीठ टाकूया. आणि लाल तिखट टाकूया, 1 मोठा चमचा लाल तिखट. कलरसाठी लाल मिरची पावडर आणि कलर छान येतो. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला वाटून घेऊया. आपली जवसची चटणी आता तयार आहे. तर याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, बाहेरही अशी भरपूर दिवस टिकते. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.